व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे मेसेजेस तुम्ही अनेकदा बघितले असतील। जसं की एखादा पर्सनल तुम्हाला मेसेज येतो की माझा अमुक अमुक हा नंबर व्हॉट्सॲप नंबर हॅक झालेला आहे आणि तुम्ही यावरनं येणारी लिंक ओपन करू नका, किंवा अशाच प्रकारचे मेसेजेस तुम्ही तुमच्या एखाद्या ग्रुपवर सुद्धा बघितले असतील, वाचले असतील आणि त्याखाली लिंक सुद्धा असते किंवा अमुक ही लिंक ओपन करू नका, आपलं व्हॉट्सॲप हॅक होतं। पण खरंच लोकांचं व्हॉट्सॲप हॅक होतं का? आणि जर हॅक होत असेल तर मग आपलं व्हॉट्सॲप हॅक होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, याच विषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी देव इंगोले। मंडळी, व्हॉट्सॲप हे आता आपल्या रोजच्या जीवनातलं एक महत्त्वाचं फीचर झालेलं आहे, किंवा ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप आहेच आहे। जे मेसेजची देवाणघेवाण आहे किंवा मग आपल्या मित्राला काही पाठवायचं असेल, कुणाला शुभेच्छा द्यायच्या असतील, अशा सगळ्यांसाठी आपण व्हॉट्सॲपचा वापर करत असतो। व्हॉट्सॲपवरती वेगवेगळी माहितीसुद्धा आपल्याला येत असते। कुठल्या एखादा शैक्षणिक ग्रुप असेल तर त्यावर शैक्षणिक माहिती येते। कधीकधी आपल्या संदर्भातली जी हवी असते माहिती, शेतीच्या विषयक माहिती येत असते। व्हॉट्सॲप अनेक अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे। जसं की शेतीविषयक जर म्हटलं तर आपल्याला पिकांच्या संदर्भातली माहिती येते किंवा हवामान अंदाज येत असतो। शैक्षणिक ग्रुप आहेत, असे अनेक ग्रुप आहेत, किंवा मग काही आपले कार्यालयीन ग्रुप असतात, त्यावरती सुद्धा आपल्या ऑफिसमधनं जी महत्त्वाची माहिती असते ती सुद्धा व्हॉट्सॲपवरती आजकाल शेअर केली जाते। मात्र इतक्यात व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे मेसेजेस मोठ्या प्रमाणात येत आहेत। काही मेसेजेस हे वैयक्तिक स्वरूपाचे असतात, जसं की कुणी आपल्याला मेसेज पाठवतं की माझा हे व्हॉट्सॲप हॅक झालेला आहे, कृपया ही जी लिंक आहे किंवा या नंबरवर येणारे जे मेसेज आहेत त्यावरती आपण क्लिक करू नये असं त्यावरती लिहिलेलं असतं, किंवा अनेकदा ग्रुपवरती सुद्धा लिहिलेलं असतं की माझं व्हॉट्सॲप हॅक झालेलं आहे। खरंच आपलं व्हॉट्सॲप हॅक होतं का हा प्रश्न आहे। तर निश्चितच आपलं व्हॉट्सॲप हॅक होऊ शकतं। व्हॉट्सॲपच नाही तर आपला संपूर्ण फोन हा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हॅक होऊ शकतो। तो कसा हॅक होतो तेच आपण आता जाणून घेणार आहोत। मी तुम्हाला बाजूला काही स्क्रीनशॉट दाखवणार आहे, ज्यावरती तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने तिथे दिलेला आहे। आता बघा, हा एक ग्रुप आहे वाशिम लाईव्ह नावाचा। वाशिम लाईव्ह नावाच्या ग्रुपवरती एक मेसेज आलेला आहे, रोहिणी स्टुडिओ नावाचा मेसेज आहे। तुम्हाला इथे दिसत असेल की रोहिणी स्टुडिओ नावाचा हा मेसेज आहे। हा एका व्यक्तीने पाठवला होता, मी नाव ब्लर केलेलं आहे। आणि हा रोहिणी स्टुडिओ नावाचा जो मेसेज आहे हा दिलेला आहे। आणि नंतर याच व्यक्तीने एक मेसेज केला होता की माझं व्हॉट्सॲप हॅक झालेलं आहे। इथे व्हॉट्सॲपचा हॅक झाल्याचा मेसेज नसला तर दुसरा एक दाखवतो। हा एक जलतारा प्रकल्प नावाचा ग्रुप आहे। यावरती देखील RTO चलान -1 APK ही फाईल आहे, आणि त्या खाली बघा, खाली लिहिलेलं इंग्लिशमध्ये, ही लिंक ओपन करू नका, व्हॉट्सॲप हॅक होते। या लिंकच्या खाली एक फोटो सुद्धा आहे, तो फोटो सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे पुन्हा एकदा। आणखी एक ग्रुप बघा, यावरती सुद्धा एक महत्त्वाची माहिती आहे। शेतीविषयक माहिती नावाचा हा ग्रुप आहे, आणि शेतीविषयक माहिती नावाच्या ग्रुपवरती वागजळी नावाचा एक नंबर आहे, म्हणजे माझ्या एका मित्राचा नंबर होता जे वागजळीचे राहणारे आहेत। आता कुठले ते काही शोधू नका। PM किसान न्यू योजना, PM किसान न्यू योजना तुम्हाला माहिती आहे। PM किसान ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची 2000 रुपये दर 3 महिन्याला टाकले जातात, त्या संदर्भातली एक योजना आहे PM किसान। तर त्याच योजनेचं नाव घेऊन ही एक APK तयार करण्यात आलेली आहे। तुम्ही जर व्हॉट्सॲप हा जर मेसेज बघितला PM किसान न्यू योजना, तर त्यावरती APK असं लिहिलेलं आहे। साईडला एक छोटासा पानासारखा एक आणि तिथे APK लिहिलेलं आहे, आणि खाली बघा मेसेज आहे, माझं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झालेलं आहे, कोणती ॲप ओपन करू नये, असं सविस्तरपणे लिहिलेलं आहे। आता यामध्ये एक दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एकतर हा स्क्रीनशॉट बघा, PM किसान न्यू योजना यामध्ये APK लिहिलेला आहे, आणि दुसरा हा एक RTO चलान APK, आणि इकडे हा रोहिणी स्टुडिओ MP4 हे फॉर्मॅट आहेत। जेव्हा एखादा APK आपल्याला पाठवलं जातं, APK याचा अर्थ असतो की आपल्याला तो जो मेसेज आहे तो APK म्हणजे आपल्या व्हॉट्सॲप किंवा आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। ज्यावेळेस आपण त्या मेसेजवरती क्लिक करतो त्यावेळेस ते ॲप आपल्या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिकली इन्स्टॉल होत असतं। जसं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा RTO चलान नावाचा APK आहे। हा RTO चलान नावाचा जो APK आहे ना, हा डाउनलोड केल्यानंतर पूर्ण व्हॉट्सॲप तुमचं हॅक होतं। हा डाउनलोड केला की हा एक नवीन ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतो, ॲटोमॅटिकली इन्स्टॉल होतो, आणि ॲटोमॅटिकली इन्स्टॉल झाल्यानंतर
तुमचं व्हॉट्सॲप हॅक होतं. नुसतं व्हॉट्सॲपच हॅक होत नाही, तर तुमचा संपूर्ण फोन हॅक होतो. संपूर्ण फोन म्हणजे तुमच्या मेल आय डीच्या डिटेल्स हॅक होतात, तुमचे पासवर्ड सगळे हॅक होतात, इवन म्हणजे तुमचं फोन पे सुद्धा हॅक होतं. म्हणून असे जर कुठले APK फाईल तुमच्या जर आल्या तुमच्या व्हॉट्सॲपवरती, तर त्याला टच करू नका, बिलकुल टच करायचं नाही आणि ते जसेच्या तसे डिलीट करायचे. सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे कुठली फाईल आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. APK आहेत का किंवा MP4 आहेत का, काय आहेत, आपल्या जवळच्या मित्राने पाठवल्या. जर संशय आला तर एकदा मित्राला आधी फोन करा आणि विचारा की तुझ्या मोबाईलवरनं हे असं असं आलेलं आहे का. काय झालं होतं मी तुम्हाला सांगतो. RTO चलान नावाची ही जी APK आहे तुम्हाला दिसते, ही RTO चलान नावाची APK माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला आली आणि त्याने ते ओपन केलं. ॲक्च्युली ना त्याचं जे व्हॉट्सॲप होतं त्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या वायफायला कनेक्ट होतं तर वायफायमध्ये ॲटोमॅटिकली सगळं डाउनलोड होण्याचं ऑप्शन ओपन होतं. त्यामुळे तो जेव्हा त्या वायफायला कनेक्ट झाला त्यावेळेस ही APK ॲटोमॅटिकली त्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाली आणि त्याचा संपूर्ण फोन हॅक झाला. आणि नंतर या हॅकरने त्या माझ्या नातेवाईकाचं जे व्हॉट्सॲप आहे ते 14 मोबाईलवरती लॉग इन करून ठेवलं होतं. 14 मोबाईलवरती. इवन त्याचं फोन पे सुद्धा हॅक झालं होतं. मग अशा स्थितीत आपण घाबरतो, प्रचंड घाबरतो आणि घाबरण्यासारखी स्थिती आहे. जर आपल्या फोन पेला पैसे असतील तर सगळं फोन पे आपलं खाली होऊ शकतं. तुमचं जे ईमेल ID आहे तो सुद्धा हॅक होतो आणि ईमेल ID जर हॅक झाला तर असं समजा की तुमचं संपूर्ण फोनमधला डाटा हा कॉपी केला जाऊ शकतो. म्हणून हे महत्त्वाचं आहे. आता दुसरी एक APK तुम्हाला दाखवतोय, PM किसान न्यू योजना. ही सुद्धा तशाच प्रकारची APK आहे आणि ही जर डाउनलोड केली तर एक ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतं आणि ते ॲप जर इन्स्टॉल झालं तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. मग आता हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कसं करता येईल, कसं आपल्याला स्वतःला सिक्युअर करता येईल, यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी तुमच्या जर लक्षात आलं की आपला फोन हॅक झालेला आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला नंबर डायल करायचा. बघा स्क्रीनवर मी इकडे नंबर दाखवतोय, 1930 1930 हा नंबर आहे. हा नंबर सायबर सिक्युरिटी संदर्भातला राष्ट्रीय हेल्पलाईन आहे, देशातली हेल्पलाईन आहे. जर तुमचं म्हणजे व्हॉट्सअपच हॅक होणे नाही किंवा सायबरचे इतर जे काही गुन्हे घडत असतात त्या संदर्भात तुम्ही पहिला कॉल यांना केला पाहिजे 1930 वरती. यावरती कॉल केला की ते तुमची सगळी डिटेल्स माहिती करून घेतात. आपण त्यांना सर्व माहिती सांगायची, जवळचं पोलीस स्टेशन कुठलं आहे, तुम्ही कुठे राहता, कुठला मोबाईल हॅक झालेला आहे, काय झालेला आहे, तुमच्यासोबत जे काही घडलं असेल, तुमचे पैसे काढून घेण्यात आलेले असतील, हे सगळे डिटेल्स तुम्ही त्यांना सांगायची. सिक्युअर नंबर आहे, यावरती कॉल करून तुम्ही डिटेल्स सांगू शकता. नंबर तुम्हाला स्क्रीनवर साईडला दिसतोच आहे, 1930. आणि ते काय करतात, तुमचे डिटेल्स घेऊन तुमच्या जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला पाठवतात. जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला तुमच्या नावाने एक FIR रजिस्टर्ड होते. म्हणजे तुमच्या नावाने म्हणजे तुम्ही त्याचे फिर्यादी असता आणि समोरच्या व्यक्तीच्या विरोधात ज्यांनी काही हॅक केलं त्याच्या विरोधात ऑटोमॅटिकली एक FIR दाखल होते आणि ती FIR आपल्या जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला पाठवली जाते. आता सायबर पोलीस स्टेशन कुठे आहेत? बहुतेक करून सर्व जिल्ह्यांमध्ये हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायबर पोलीस स्टेशन आहेत, जे आपल्या मदतीसाठी असतात. आपण बिनदिक्तपणे तिथे जाऊन आपलं म्हणणं मांडू शकतो. ठीक आहे, हा झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय काय आहे तर तुमचं व्हॉट्सॲप सिक्युअर करणं. हा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे की आपलं व्हॉट्सॲप हॅक होऊ नये. तर व्हॉट्सॲप सिक्युअर कसं करायचं? सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर जा. वर तुम्हाला 3 डॉट दिसतात, इथे दिसत आहेत, आपण रेड केलेला आहे. त्या 3 डॉटवर जायचं, त्या 3 डॉटवर क्लिक करायचं. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर पुढचं ऑप्शन तुम्हाला येतं न्यू ग्रुप आणि हे सगळे ऑप्शन येतात. त्याच्यात सेटिंगचं एक ऑप्शन आहे. हे सेटिंगचं ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केलं की पुढे अकाउंट नावाचं एक ऑप्शन येतं, त्यावरती क्लिक करायचं. अकाउंट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केलं की पुढे आपल्याला एक ऑप्शन मिळतं 2 स्टेप व्हेरिफिकेशन. हे 2 स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आणि आपलं 2 स्टेप एक व्हेरिफिकेशन कोड जनरेट करायचा, पिन कोड जनरेट करायचा. 2 स्टेप व्हेरिफिकेशन काय आहे तर एखादा व्यक्ती जर तुमचं व्हॉट्सअप दुसरीकडे लॉग इन करत असेल तर लगेच तुम्हाला मेसेज येईल आणि तो मेसेज आल्यानंतर
तुम्ही समजू शकता की दुसरीकडे किंवा तुमच्या परवानगीशिवाय एक दुसरा व्यक्ती जर कुठे लॉग इन करत असेल तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवरती एक पिन कोड येतो. तो पिन कोड टाकल्याशिवाय तुम्हाला तिथे लॉग इन करता येत नाही आणि तो पिन कोड फक्त तुम्हालाच माहिती असतो. म्हणून 2 स्टेप व्हेरिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. दुसरं यामध्ये आणखी एक करू शकता तुम्ही. ज्यावेळेस आपलं डाटा सेव्हर नावाचं एक ऑप्शन असतं सेटिंगमध्येच, डाटा सेव्हर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथले जे चेक लिस्ट असतात त्या सगळ्या चेकलिस्ट तुम्ही बंद करायच्या. म्हणजे जेव्हा रोमिंगमध्ये असतात तोही बंद करायचा, जेव्हा वायफायमध्ये असतात तेव्हाही बंद करायचं आणि परमिशन शिवाय कुठलीही वस्तू डाउनलोड होणार नाही. एवढं सेटिंग जर तुम्ही केलं तर व्हॉट्सअप हॅक होऊ शकत नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला अशा APK फाईल येतील किंवा आणखी काही फाईल येतील तर तुम्ही ते डाउनलोड करायच्या नाही. तुम्ही जर डाउनलोड केला तर तुमचं व्हॉट्सॲप हॅक होणार आणि तुमच्या व्हॉट्सॲपवरून तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये जेवढे काही नंबर आहेत त्या सगळ्या नंबरला ऑटोमॅटिकली तोच मेसेज, तीच APK, जसे RTO चलान असेल किंवा PM किसान असेल, ती ऑटोमॅटिकली सगळ्यांना चालली जाते आणि मग पुढचे लोक सुद्धा तशाच पद्धतीनं ते डाउनलोड करतात आणि त्यांचे सुद्धा व्हॉट्सॲप हॅक होतात. मग ही सायकल, ही जी चेन आहे ती लगातार अशीच सुरू राहते आणि व्हॉट्सॲप आपलं हॅक होतं, आपला फोन हॅक होतो. म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे म्हणा किंवा सूचना आहे म्हणा, आपलं व्हॉट्सॲप सिक्युअर करा, 2 स्टेप व्हेरिफिकेशन करा, परमिशन शिवाय कुठल्याही फाईल डाउनलोड होणार नाहीत याची काळजी घ्या. आणि एखादी जर APK आली तुम्हाला तर ती APK डाउनलोड करताना 100 वेळा विचार करा. RTO चलान, PM किसान असे अनेक फसवे मेसेजेस तुम्हाला येतात. ते मेसेज, त्या तशा मेसेजपासनं तुम्ही स्वतःला दूर ठेवा, तसे डाउनलोड करू नका. आणि जर झालंच तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हेल्पलाईन दिलेली आहे 1930, या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. आजची माहिती जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. जर तुम्ही हीच माहिती फेसबुक किंवा इंस्टावर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा आणि अशाच माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.